ना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. पशु व मत्स्य विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा परिचर, ड्रेसर, त्यानंतर पशुधन सहाय्यक आणि त्यासोबत पर्यवेक्षक वगैरे तर या पदासाठी अर्ज वगैरे केला असेल तर या सर्व पदांसाठी तुमचा टेक्निकल सिलेबस सारखाच आहे आणि या तांत्रिक सिलेबसवर तुम्हाला जवळपास 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत. आता याचे जवळपास 30 ते 32 टॉपिक आहेत. ओके, तर 30 ते 32 टॉपिकनुसार जे आहेत MCQ आमच्या टीमनं बनवून दिलेले आहेत. ओके, MCQ फॉर्मॅटमध्ये. सो ज्यांना कुणाला हवं असतील, याची तयारी करण्याची इच्छा असेल, फॉर्म भरला असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या आणि ॲपमध्ये तुम्हाला शपथ नावाची बॅच जॉईन करायची आहे. ओके, सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या. आता त्याची फी जवळपास कमी आहे. आता इथून ते पुढचा 1 आठवडा तुमच्याकडे चान्स असेल. 1 आठवड्यानंतर त्या फीमध्ये वाढ होणार आहे, कारण का टेक्निकल सिलेबस फार मोठा आहे आणि त्यातले प्रश्नसुद्धा शोधणं, तुम्हाला प्रोव्हाइड करणं तेही खूप अवघड काम होत आहे, कारण का सिलेबस फार वेगळा दिला आहे त्यांनी. ओके, सो असो, तर पाहूयात पहिला प्रश्न. ॲज इट इज गाईच्या दुधामध्ये किंवा एक पद्धतीनं म्हशीच्या दुधामध्ये केसिन आणि वे प्रोटीन यांचं गुणोत्तर वगैरे किती असतं? केसिन म्हणजेच काय, तर दुधातला असा घटक असतो की याच केसिनपासून काय बनतं, एकतर पनीर सुद्धा बनतं आणि दुसरं म्हणजे दही सुद्धा बनतं, हे लक्षात ठेवा. आणि वे प्रोटीन म्हणजेच काय, हा एक असा घटक असतो जो की पाण्यामध्ये त्या ठिकाणी विरघळतो. ओके, हा म्हणजे हा पाण्यामध्ये काय करतो, विरघळतो, हे लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये केसिनचं प्रमाण असतं 1 लिटरमध्ये म्हणा तर त्याच्यामध्ये 800 ml जे आहे ते केसिन असतं आणि 200 ml वे प्रोटीन म्हणजेच 80/20 हे त्याचं प्रमाण वगैरे असतं. ओके, आणि हे सर्व प्रश्न त्याच MCQ मधलेच आहेत. ओके, तुम्हाला याची कल्पना सुद्धा यावी की कशा पद्धतीचे हे MCQ आहेत, ते तुम्हाला खरंच उपयोगी पडतील का, हे तुम्हाला या व्हिडिओतून मिळून जाईल त्याची माहिती वगैरे. तर लक्षात ठेवा, सगळे परीक्षेला उपयोगी पडतील असेच त्या ठिकाणी दिलेले आहेत. परत व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला शपथ नावाच्या बॅचबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला नेमकं काय काय मिळणार किंवा जो काही तुमचा तांत्रिक सिलेबस आहे तर त्या कुठल्या कुठल्या अशा टॉपिकवर MCQ सध्याला उपस्थित आहेत किंवा प्रोव्हाइड वगैरे करण्यात आलेले आहेत, त्याबद्दलचा हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. पाहून घ्या या बॅचमध्ये नेमकं काय काय आहे. ओके, सो सगळ्यात पहिलं ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक खाली दिलेली आहे आणि ॲपमध्ये रजिस्टर वगैरे केल्यानंतर तुम्हाला जी काही शपथ नावाची ही बॅच दिसेल. ओके, या बॅचमध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि या बॅचमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला नेमकं कुठले कुठले टॉपिक आहेत, ज्या टॉपिकवर MCQ उपलब्ध आहेत ते थोडंसं पाहूयात. याच्यावर जॉईन केल्यानंतर ॲज इट इज पेमेंट वगैरे प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू कंटेंट करायचं आहे आणि व्ह्यू कंटेंट केल्यानंतर व्ह्यू कंटेंट केल्यानंतर ओव्हरऑल बघायला गेलं तर इथं तांत्रिक आणि नॉन तांत्रिक, तांत्रिकचे जवळपास 27 टॉपिक आपण आत्तापर्यंत कव्हर केलेत. जे काही आता रिमेनिंग आहेत ते तुम्हाला पुढच्या वीकमध्ये कंप्लिटेड मिळून जातील. जर तुम्ही आता पुढच्या वीकपर्यंत जॉईन केलात तर आता जेवढी फी आहे ती तेवढीच असेल पुढच्या वीकपर्यंत. ओके, जर आता याच्यानंतर जवळपास आज 12 म्हणजेच पुढच्या रविवारपर्यंत 19 तारखेपर्यंत तेवढीच असेल आणि जवळपास 20 तारखेला या जेवढे टॉपिक तुमचे टेक्निकल आहेत ते सर्व टॉपिकचे सगळे उपलब्ध होतील. 30 का 32 वगैरे आहेत ते सर्व याच्यामध्ये इन्क्लूड होतील आणि इन्क्लूड झाल्यानंतर जी काही बॅचची फी आहे ती वाढत जाईल. ओके, त्याच्यानंतर आता परीक्षेपर्यंत तुम्हाला सराव पेपर ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये सुद्धा या ॲपवरती मिळून जातील. सो लवकरात लवकर जॉईन करा. आता टेक्निकलचे कुठले कुठले टॉपिक आहेत त्याच्यावर थोडंसं पाहूयात. आता नेमकं बघायला गेलं तर पाहून घ्या, हे सर्व टॉपिक याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. ओके, जसं की निर्जंतुकीकरणाच्या पद्धती, कृत्रिम रेतन, वळूचं व्यवस्थापन, त्यानंतर लक्षणं, देखभाल, पशुसंवर्धन, म्हणजे जे टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत त्या टॉपिक वाईज काढून देण्यावर भर दिलेला आहे. समजा याच्यातले कुठले राहून गेले किंवा कुठले महत्त्वाचे प्रश्न जरी राहून गेले तरी ते तुम्हाला पुढं वेळेनुसार मिळत जाणार आहेत. ओके, सो एक्झाम डेट येईपर्यंत आतापासून जॉईन करा आणि आजपासून जी तयारी आहे ती तुमची चालू करा. ओके, सो बाकी व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद. महाराष्ट्रातील विदेशी वळू पैदास केंद्र वगैरे कुठं आहे, तर महाराष्ट्रातलं जे विदेशी वळू पैदास केंद्र आहे ते स्पेशली करून कोपरगावमध्ये आहे. ओके, कोपरगाव, आणि हे कुठं आहे असा जर प्रश्न आला तर हे आहे अहिल्यानगरला. ओके, तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव या ठिकाणी एक विदेशी वळू पैदास केंद्र किंवा
एक्सोटिक बुल ब्रीडिंग सेंटर वगैरे त्या ठिकाणी स्थित आहे. ओके. हा, जसं की बघायला गेलं तर या ठिकाणी जर्सी नावाच्या ज्या काही प्रजाती वगैरे आहेत, त्यानंतर होलिस्टीन फ्रिजियन वगैरे. ओके. हा, होलिस्टन फ्रिजियन यालाच आपण HF सुद्धा म्हणतो. तर यांचं जे आहे ते एक पद्धतीनं वळूचं संवर्धन वगैरे केलं जातं. ओके. सो थोडंसं लक्षात ठेवा, काळजीपूर्वक लिहून घ्या. परत काय म्हटलं की मासे टिकवण्यासाठी पिकलिंग पद्धत खालीलपैकी कोणत्या माशासाठी वापरतात. आता सहसा तरी त्यांनी मत्स्य पालन संदर्भात दिलेला नाहीये सिलेबसमध्ये, पण तरीही थोडंफार क्वेश्चन वगैरे करून जा, कारण का त्याच्यावर सुद्धा तुम्हाला दिसून येतील कुठं ना कुठं. ओके. तर मासे टिकवण्यासाठी एक पद्धतीनं कुठली पिकलिंग पद्धत कोणत्या माशासाठी वगैरे वापरतात, तर जे तारली नावाचा मासा असतो ना, त्याच्यासाठी ही पद्धत वगैरे वापरली जाते. आता ही पिकलिंग पद्धत वगैरे म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे आहे ते स्पेशली करून काय करतं त्या पिकलिंग पद्धतीमध्ये, एकतर व्हिनेगर. ओके. व्हिनेगर, त्यासोबत मीठ. ओके. मीठ आणि मसाला याचा वापर हे मासे टिकवण्यासाठी वगैरे केला जातो, ते त्याच्यामध्ये म्हणू शकता. ओके. याच्यासोबत अजून जो तारली मासा, याच्या व्यतिरिक्त अजून एक बांगडा नावाचा मासा, याला सुद्धा यूज करतात, पण सगळ्यात महत्त्वाचं युजफुल या तारली मासा टिकवण्यासाठी वगैरे केलं जातं. स्पेशली करून जे मासे तेलकट वगैरे असतात ना, तर त्या माशांना टिकवण्यासाठी हेच व्हिनेगर, मीठ आणि मसाला ॲड करून मासे टिकवले जातात, त्यालाच म्हणतात पिकलिंग पद्धत. तर हे थोडंसं लक्षपूर्वक नोट डाऊन करून घ्या. याच्यामध्ये जनावरांमध्ये जो काही मिल्क फिवर नावाचा हा आजार वगैरे आहे, तो रक्तातील कुठल्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो. तर लक्षात ठेवा, जनावराला जर मिल्क फिवर नावाचा आजार झाला असेल, तर त्या जनावराच्या रक्तामध्ये स्पेशली करून कॅल्शियमची जर कमतरता असेल, तर हा आजार त्या जनावराला वगैरे दिसून येतो, किंवा याला आपण आपल्या भाषेमध्ये दुग्धज्वर वगैरे म्हणतो ना, दुग्धज्वर वगैरे. ओके. सो हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि हे एक पद्धतीनं ज्या वेळेला विल्यानंतर वगैरे हे जनावराच्या रक्तातलं कॅल्शियमची जी काही पातळी वगैरे असते, ती काय होते, अचानक कमी वगैरे होते. हां, त्याच्यामुळं एक पद्धतीनं त्याला म्हणू शकता की जनावर मान सुद्धा टाकून देते, हेही त्याला ॲज इट इज लागू होतं. ओके. तर लक्षात ठेवा. आणि ज्या काही एक पद्धतीनं अ, त्यांचं विल्यानंतर, ओके, जवळपास जन्म वगैरे दिल्यानंतर, तर तेव्हापासून जवळपास 48 ते 72 तासात, म्हणजेच 2 ते 3 दिवसामध्ये हा एक पद्धतीनं मिल्क फिवर नावाचा आजार त्या ठिकाणी दिसून येतो. तेच कॅल्शियमची पातळी वगैरे कमी असेल तर. तर हे सर्व काळजीपूर्वक लिहून घ्या. हां, आणि तुम्हाला जर वाटत असेल सगळं याच ठिकाणी कव्हर होईल, असेच व्हिडिओ डेली पडले, तर डेली म्हणण्यापेक्षा डेली 2-2 व्हिडिओ जरी टाकले तरी तुमचा सिलेबस कव्हर होणार नाही, टेक्निकल, नॉन टेक्निकल वगैरे. ओके. टेक्निकल तर आहेच त्याच ठिकाणी, त्याच्यासोबत ॲडव्हान्समध्ये नॉन टेक्निकलचे सुद्धा असे काही टॉप लेवलचे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. आणि इथून पुढं त्याच्यामध्ये एक परीक्षेपर्यंत जमलं तर टेस्ट वगैरे अपलोड करून देऊ असा विचार चालू आहे, कारण का टेक्निकलचे जवळपास आतापर्यंत 27 टॉपिक जे आहेत, ओके, त्यांच्या टॉपिकनुसार MCQ काढून दिलेले आहेत. त्यामुळं व्यवस्थित आत्ताच्या आता जॉईन करा. परत सांगतोय. परत इथं काय म्हटलंय की जागतिक मच्छीमार दिवस वगैरे एक पद्धतीनं 21 नोव्हेंबरला हा दिवस या ठिकाणी साजरा करतात, 21 नोव्हेंबर वगैरे. परत शेतीच्या एकूण उत्पन्नातील जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा सध्या किती टक्के आहे, हे स्पेशली करून काय 2019चं पद्धतीचं वगैरे आहे. तर बघा, जवळपास भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पशुधनाच्या क्षेत्रात, ओके, वाटा वगैरे किती आहे, या पद्धतीनं जर विचारलं की बाबा एकूण शेतीचं उत्पन्न असेल समजा 100 रुपये, ओके, तर त्या 100 रुपयामध्ये सहसा तरी जवळपास 25 ते 30%, ओके, हां, तेच 24 ते 30% असायला हवं होतं, बट असू द्या. तर 24 ते 30 रुपये जे आहे ते या 100 रुपयेमधले हेच जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा त्या ठिकाणी आहे सध्याला. ओके. सो हेही तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर परत बघायला गेलं तर इथं प्रश्न काय म्हणतो, 2012च्या पशुगणनेच्या तुलनेत 2019मध्ये भारतात पशुधनात वाढ झाली, तर किती प्रमाणात वाढ झाली, तर जवळपास 4%. ओके. 6-3 पॉईंट एवढं जे आहे ते त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. तर बघायला गेलं तर
2012चे पशुधन वेगळं आहे, 2019चं पशुधन वेगळं आहे. थोडंसं बघा, त्यावर थोडंसं फोकस करा, नेमकं कितपत वगैरे कसं आहे ते. ओके. हा, थोडंफार फक्त त्यांनी सिलेबस दिला आहे तेवढंच नका करू, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी महत्त्वाचं करा जे या विभागाशी निगडीत असेल ते. परत भारताच्या अंडी उत्पादनात जगात कितवा क्रमांक वगैरे लागतो, तर भारताचा अंडी उत्पादनामध्ये 3ऱ्या क्रमांकावर सध्याला भारत आपलं हे विराजमान आहे, जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि मांसच्या बाबतीत जर विचारलं, ओके, मांसच्या बाबतीत हा, तर त्याची हे थोडंफार सगळ्यांनी कमेंट करा. परत परत सांगतोय, मांस उत्पादनात वगैरे. ओके, याचं उत्तर मला कमेंट करा. आणि अंडी उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे असं जर प्रश्न आला तर चीन लिहा. ओके, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत बघा, आणि इथपर्यंत आला असाल, सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या. जर बॅचबद्दल माहिती हवी असेल, हा माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. परत परत सांगतोय. आणि आजपासून जर जॉईन केलात तर तुमची परीक्षेपर्यंत जेवढी होईल तेवढी आमच्या टीमकडून एक चांगल्या पद्धतीची तयारी तुमची त्या ठिकाणी करून घेतली जाईल. ओके. हा, परत पुढं काय म्हटलं की मासे सर्वाधिक काळ कोणत्या पद्धतीत टिकतात, तर मासे ज्या ज्या वेळेला तुम्ही हवाबंद डब्यात ठेवता त्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात हे मासे त्या ठिकाणी टिकत असतात. ओके, कारण का एक पद्धतीनं त्याच्यामध्ये बर्फात गोठवण्याची पद्धत वगैरे वापरली जाते. ओके. हा, ते आहे. त्याच्यानंतर आपण वर पाहिली पिकलिंग पद्धत वगैरे. परत खालीलपैकी सुवर्णधारा ही कशाची जात आहे, तर सुवर्णधारा जी जात आहे ती कशाची आहे, कोंबडीची जात ही आहे. ओके. आता हे गायची, म्हशीची, शेळीची वेगवेगळे जे काही जाती आहेत ते थोडंसं सगळ्यांनी नोट डाऊन वगैरे करून घ्या. आता ही सुवर्णधारा नावाची ही जी काही कोंबडी आहे ती स्पेशली करून अंडी आणि मांस उत्पादनासाठी वापरली जाते. ओके, अंडी आणि मांस उत्पादनासाठी. त्याच्यामुळं हाही एक तुमच्यासाठी की पॉईंट असेल. आणि बाकी इथंपर्यंत आला असाल तर सगळ्यांनी या प्रश्नाचं मला उत्तर कमेंट करून द्या. आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर अवश्य मला कळून द्या. जर काही डाऊट असतील कळून द्या. आणि परत परत सांगतोय, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर ही जी काही बॅच तुमच्यासाठी बनवलेली आहे ती बॅच जॉईन करून घ्या. अगदी कमी किमतीमध्ये तुमचे टेक्निकलचे जेवढे विषय वगैरे आहेत त्या विषयानुरूप माहिती MCQ त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जर कुठला प्रश्न चुकीचा वाटत असेल नक्की कळवा. आणि बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.